कांदा, बटाटा, आलं आणि ऊस ही 4 पिकं कोणतंही केमिकल किंवा पॉइझन न वापरता म्हणजे विषमुक्त आणि रसायनमुक्त शेती करून आणि हे आता ही पिकं घेऊ शकलो, याचा मला खूप आनंद झाला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नरेश माळवे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्री ॲग्रो ऑर्गॅनिक मागील 18 वर्षापासून ऑर्गॅनिक फार्मिंगवर सातत्याने काम करत आहे. आज मला खरोखरीच आनंद होत आहे की आम्ही ज्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो, तळस येथील प्रगतशील शेतकरी विष्णुभाऊ वागचोर हे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये पॉइझन फ्री फार्मिंग करण्याचा, रसायनमुक्त शेती करण्याचा संकल्प केला आणि नुसता संकल्प केला नाही तर तो संकल्प करत असताना त्यांनी सेंद्रिय पद्धतीने बटाटा, कांदा आणि आलं पिकवून त्या ठिकाणी आपल्या शेतातून जो काही माल तयार झालेला आहे तो माल या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आम्ही देखील त्या ठिकाणी एक शेतकऱ्याला एक चांगली प्रेरणा आपण म्हणूया त्याला ती मिळावी पुढील काळामध्ये. यासाठी तो जो माल आहे तो आमच्या सर्व स्टाफ साठी आम्ही तो विकत घेतलेला आहे आणि हे 5-5 किलोची जे पॅकिंग जे आहे आम्ही असे बनवलेले आणि आम्ही आज आमच्या सर्व स्टाफ सहकार्याने ते वितरित करत आहोत. शेतकरी मित्रांनो, श्री ॲग्रो ऑर्गॅनिकने नेहमीच पारंपरिक शेतीला आपण ती जोड देत नाविन्यपूर्ण आणि पॉइझन फ्री फार्मिंग साठी आग्रही भूमिका घेतलेली आहे. आज स्वतः आमचे शेतकरी विष्णुभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि विष्णुभाऊ यांना विनंती करतो की तुम्ही या निमित्ताने काय आपली भावना व्यक्त करतात. नक्कीच नक्कीच धन्यवाद. मला अत्यंत खूप आनंद होत आहे. म्हणजे मला सांगावंसं वाटतंय का श्री ऑर्गॅनिकची 3 वर्षापूर्वी जी माझी नाळ जुळली तर ती माझी जी मनातून जी इच्छा होती, जे माझं स्वप्न होतं ते आज मला पूर्ण होताना दिसते. कारण का आज मी ह्या टीमच्या माध्यमातून मार्गदर्शनाने त्याचबरोबर हे विषमुक्त अन्न खाण्यासाठी मला मिळालं, माझ्या कुटुंबाला हा सर्वात महत्वाचा माझा फायदा. त्याचबरोबर हे अन्न इतरांना पण खाण्यासाठी मिळावं ही जी धडपड आहे श्री ॲग्रो ऑर्गॅनिक टीमची, सर्व ह्या टीमची, तर त्यांचं मला खूप अभिनंदन करावंसं वाटतंय. दुसरं अभिनंदन असं तर त्यांनी हे पिकवलेलं अन्न आहे प्रथम स्वतःसाठी आणि आपल्या स्टाफसाठी त्यांनी माझ्याकडून विकत घेतलं, याचा खूप मला अभिमान वाटतो आपल्या ह्या टीमचा. आणि त्याचबरोबर इथून पुढे ह्या टीम बरोबर आयुष्यभराचं एक आपलं नातं जोडलं जाईल ही परमेश्वराकडे एक विनंती करतो. आणि जो काही शेतकरी आहे तो पण असं विषमुक्त अन्न पिकू शकतो हे आपण मार्गदर्शनानं दाखवून दिलं. त्याचबरोबर खाणारा जो ग्राहक आहे याला ग्राहक पण मिळतोय. हेच ह्या टीमने ग्राहक मिळवण्यासाठी प्रयत्न केले, त्याबद्दल मी खूप आभार. आणि याची मागणी आता वाढत चालली, तर या अनुषंगाने आपण इथून पुढे सर्व